विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत। या योजनेबाबत गोंधळाचे वातावरण कायम आहे। ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे, यासाठी पडताळणी सुरू झाली आहे। त्यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे। तर दुसरीकडे या योजनेतून 5 लाख लाभार्थी कमी झाले आहेत। यावर विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। आता या योजनेची दुसरी बाजू समोर आली आहे। या योजनेत अपात्र महिलांना आतापर्यंत किती निधी वाटप करण्यात आला याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे। या 5 लाख अपात्र महिलांना 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। अर्थात त्यांच्याकडून ती रक्कम परत घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। त्यामुळे राज्य सरकारला मात्र मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे। अपात्र महिलांकडून पैशांची वसुली करणे योग्य होणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे ही रक्कम आता राज्य सरकारच्या तिजोरीत परत येणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।